चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावाजवळ वडनेरवरून पिंपळणाऱ्याच्या दिशेने जाणारा आयशर क्रमांक MH04EY 3388 हा सलादे पाचोरकर वस्तीजवळ असताना त्या ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या तारा जास्त खाली लोंबत असल्याकारणाने आयशरला तारा खेटून स्पार्किंग होऊन आयशरमधील चिपटाने पेट घेतला। सदर घटनेची माहिती महावितरणाचे अधिकारी यांना देण्यासाठी कॉल केला असता तेथील अधिकाऱ्यांनी कॉल उचलला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। सदर जागेवर याआधी अशाच प्रकारच्या 2 घटना घडून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले, तरी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले। यामुळे ही आजची तिसरी घटना उद्भवली। जेव्हा शेतकऱ्याचे किंवा इतर नागरिकांचे लाईट बिल थकते तेव्हा हेच अधिकारी वसुलीसाठी माणसे पाठवतात, मीटर कट करतात, मग त्यांचे जे काम आहे ते करण्यास इतका हलगर्जीपणा का, हा मुद्दा या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित होत आहे। सदर घटना घडली असता तेथील शेतकरी व स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टर व ब्लोअर साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। त्याच पद्धतीने वडनेर येथील सरपंच यांनी अग्निशमन दलाला कळवले असता अग्निशमन दलाची एक गाडी त्या ठिकाणी दाखल होऊन आगीवरती नियंत्रण मिळवले। स्थानिक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी या ठिकाणी टळली, कारण घटनेच्या ठिकाणी आजूबाजूला चाऱ्याचे गवताचे मोठमोठे ढिगारे या ठिकाणी होते। आता सदर घटनेस जबाबदार व्यक्तीवर काय कारवाई होते हे बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। संबंधित घटनेच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी व स्थानिकांनी प्रबंधभूमीशी बोलताना आपल्या काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूयात। मी वडनेर भैरवचा रहिवासी खंडेराव सलादे कळवू इच्छितो की आमच्या वडनेर पिंपळणारे रोडवरती आजपर्यंत 3 वेळेस गवताचे ट्रॅक्टर आणि कॅन्टरनी पेट घेतलेला आहे, तरी पण MSCBला आम्ही तोंडी वेळोवेळी कळवून देखील त्यांनी दखल घेतलेली नाही। आमचे घर रस्त्यालगत असल्यामुळं आम्हाला फार त्रास होतो। तसेच आमच्या घरासमोर गेलेली मेन लाईन तिची शिपाई तुटलेली आहे, त्याची पण आम्ही 4-5 वर्षापासून त्यांच्याकडे कंप्लेंट केलेली आहे, तरी पण त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आणि ते शिपाई पण वर घेतलेले नाही। वेळोवेळी बागात मजूर काम करीत असतात आणि मेन लाईन जर तुटली तर पूर्ण बागेला करंट उतरल, जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी MSCBवर राहील। वडनेर पिंपळणारा रोडनी आज 2 चित्ताच्या गाडी येत असताना पाचोरकर वस्ती सलाडे वस्तीपाशी सिंगल फेज DP आहे, त्या पासून पाचोरकरांकडे जी लाईट येते ती वायर खूप अतिशय खाली आहे। वेळोवेळी त्यांनी त्याचा पाठपुरावा करून विद्युत मंडळाने त्याची दखल न घेता वायर तशीच राहून गेली आणि आज अचानक त्या गाडीने पेट घेतला। पेट घ्यायला असताना इथं पाचोरकर वस्ती त्यांच्या जनावरांचे गवत आणि त्यांचे घर असताना त्यांना त्याचा खूप मोठा धोका होता, पण या स्थळातील सर्व शेतकऱ्यांनी मदत करून ती गाडी विझवण्याचा प्रयत्न केला आणि खंडू सलादे यांनी सरपंचाला फोन केला। त्यांनी 20 मिनिटात त्यांची गाडी पाठवली आणि अग्निशमनाची गाडी 20 मिनिटात येऊन ती तो टेम्पो अग्नी विझवण्यात आली। अतिशय दुर्दैवी घटना होती, पण ती या शेतकऱ्यांनी वाचवली आणि आता ते टेम्पो विझवण्याचं काम चालू आहे। टेम्पो आग नियंत्रणात आली आहे। अजून येऊन पुढे MSCBने दखल घ्यावा, कोणत्याही रस्त्याला वायर असो ती खाली न राहता ती वायर चेंज करून ती बदलून घेणं अतिशय महत्वाचं आहे। त्यांनी विद्युत विभागाने आम्हाला सहकार्य करून त्या वायरी तेवढ्या वरती करून घेण्यात यावे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।